आज आपण टेरेसवरनं काहीतरी घेऊन जाणार आहोत आणि त्याची मस्तपैकी एकदम सोपी भाजी करणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नाली प्रधान. स्वागत आहे तुमचं टेरेस टू टेबल मराठी चॅनल मध्ये. आज माझ्या टेरेसवरनं मी पालक घेऊन जाणार आहे. मी तुम्हाला मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की उन्हाळ्यामध्ये आपण पालक लावू शकतो, पालक छान येतो. तर आज मी पालक घेणार आहे इकडून आणि मग आपण त्याची एकदम सोपी भाजी करूयात. तर चला पहिले पालक काढून घेऊयात. मस्त झाला एकदम छान. आता जेवढा लागतो ना तेवढाच मी नेहमी काढून घेते, बाकीचा नंतर परत वाढतो. त्यामुळे ह्याला काय खालून मी काढणार नाहीये, उपटणार नाहीये. ह्याला मस्तपैकी अशी वर्ण पानं काढून घ्यायची. अशी घरची मस्त ताजी भाजी खाण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. तुम्हाला सुद्धा जर का गार्डन बनवायचं असेल तर मला फॉलो नक्की करा, कारण की आपण बरेच गार्डनचे व्हिडिओ सुद्धा करतोय आणि त्यातनं तुम्हाला सुद्धा कळेल की तुम्ही काय लावू शकता तुमच्या टेरेस गार्डन मध्ये, किंवा तुमची छोटी जर का बाल्कनी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता. हे बघा छान पालक निघतो एकदम. तर आता हा मी मस्त काढून घेईन आणि मग आपण त्याची भाजी करूया. एकदम सोपी भाजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तुम्ही झटपट करू शकता आणि छान लागणार आहे, कारण की आपण एकदम मस्त कवळा फ्रेश ना इकडून पालक घेऊन जाणार आहोत. छान मस्त भरपूर ताजा ताजा पालक काढलेला आहे. चला आपण किचन मध्ये घेऊन जाऊया. पालकाची भाजी करायला सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल घेते. कुठलीही पालेभाजी करायची म्हटली ना की तेल थोडं जास्त घ्यायचं. मग त्याच्यामध्ये मी बारीक चिरून लसूण घातलाय, म्हणजे लसणाची आपण फोडणी तयार करणार आहोत. तर लसूण जो आहे तो आपल्याला छान गोल्डन ब्राऊन करायचा आहे. तो कच्चाही राहिला नाही पाहिजे आणि तो जास्ती काळाही झाला नाही पाहिजे, हे फक्त आपल्याला लक्षात घ्यायचंय. लसूण एकदम छान झाला की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मिरच्या. मिरच्यांचं कसं आहे की मला जरा जास्ती तिखट आवडतं म्हणून मी जास्ती वापरते, तुम्ही कमी जास्ती करू शकता. आणि पालेभाज्या ज्या आहेत ना त्याला थोड्याशा मला असं वाटतं की मुळमुळीत लागतात जर का व्यवस्थित मिरचीची फोडणी नसेल तर, म्हणून छान मी मिरची घातलेली आहे. मिरची पण परतली. आता त्याच्यावर मी कांदा घालणार आहे. तर कांदा सुद्धा ना आपला खूप बारीक नाही चिरायचा आहे, म्हणजे पालेभाजी करताना मला असं वाटतं की थोडासा जाडसर कांदा, खूप पण जाड नाही ठेवायचा, पण थोडासा जाडसर कांदा असेल तर ती भाजी अजून छान लागते. कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतताना आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत. पालेभाज्यांमध्ये मीठ वापरताना थोडं आपल्याला लक्षपूर्वक वापरायचं आहे, कारण की भाजी अकरसते. जर का आपण जास्ती मीठ वापरलं तर भाजी जी आहे ती खूप जास्ती खारट होईल. आता ह्याच्यामध्ये मी हळद घालते आहे. तर पाव चमचापेक्षा मी थोडी कमी हळद घातली ह्याच्यामध्ये. आणि कांदा जो आहे तो छान परतून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मला बटाटे घालायचे आहेत. तर मी काय केलं आहे, एक मीडियम बटाटा घेतला आणि त्याला फार मोठंही नाही आणि एकदम पातळही नाही, असं थोडे मीडियम त्याचे मी काप करून घेतले आहेत. आणि बटाटासुद्धा मी ह्याच्यावर थोडा 1 मिनटं परतून घेते आहे. बटाट्याला सगळा मसाला एकदा छान लागला की आपण त्याच्यामध्ये पालक घालणार आहोत. तर आता बघा, आता बटाट्यामध्ये मी पालक घालत आहे. तर हा पालक आणि बटाट्याची ही जी भाजी आहे ती एवढी सोपी आहे करायला, पण एकदम टेस्टी लागते, कारण की त्याला आपण छान अशी लसणाची फोडणी दिलेली आहे. फार काही मसाल्यांची गरज नाही, एक सिंपल फोडणी आणि आपली मस्त पालेभाजी तयार. तर आता बघा पालक मी घातलेला आहे, त्याच्यामध्ये मी थोडासा तो हलवून घेते, कारण की अजून पालक आहे माझ्याकडे घालायचा, तो पण मी घालेन. आता आपण बाजारातनं घेतली तर एक पालकाची जोडी जेवढी असते ना, साधारण तेवढा पालक मी आज काढून आणलेला. त्यामुळे तुम्ही हे जे माप आहे ते एका जोडीसाठी वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये उरलेला जो पालक आहे तो सुद्धा मी घालेन आणि भाजी जी आहे ती व्यवस्थित छान मिक्स करून घेईन, जेणेकरून आपली जी फोडणी आहे ती व्यवस्थित त्या सगळ्या पालकाला, बटाट्याला, सगळ्याला व्यवस्थित लागेल. म्हणजे आपल्याला खूप काही करायची गरज लागत नाही. 2दा-3दा छान मिक्स करून घ्यायचं त्याला आणि मग आपल्याला त्याला वाफ आणायची. आता पालेभाज्या ज्या असतात त्या पटकन शिजतात, त्यामुळे त्याला फार वेळही लागत नाही. वाफ आणताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की 2 ते 3 मिनटानंतर आपण ताटली उघडून बघायची. तुम्ही जास्ती वेळ ठेवलत ना तर पालेभाज्या ज्या आहेत आपल्याला पाणी सोडतात आणि एकदम तुमचं म्हणजे अशी गिच्च भाजी तयार होईल जर का तुम्ही त्याला मध्ये हलवलं नाहीत तर. त्यामुळे 2-3 मिनटानंतर ताटली उघडायची, त्याला एक मस्तपैकी छान स्टर द्यायची. आपल्या लक्षात येतं की अजून भाजी शिजलेली नाही, बटाटा शिजलेला नाही आहे. मग आपण परत त्याच्यावर ताटली ठेवायची आणि परत असंच 2 ते 3 मिनटं ठेवून त्याला परत एकदा उघडून चेक करायची. आता बघा मी परत उघडलेले आणि तुम्ही बघताय पाणी किती सुटले त्याला. तर आता ही मी मस्तपैकी हलवून घेणार आहे, म्हणजे मिक्स करून घेणार आहे. आणि मग एक बटाटा जो आहे ना
तो काढून चेक करायचा की तो झाला आहे की नाही. तो झाला असेल तर म्हणजे आपली भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे. आता ह्यामध्ये काय झाले की पहिले मी मीठ घातलं, पण नंतर जर का तुम्ही टेस्ट करून बघायचं, तुम्हाला वाटलं तर नंतर थोडं मीठ तुम्ही अजून घालू शकता आणि मग त्यानंतर तुमची ही जी भाजी आहे ती तयार. म्हणजे मी जे पहिले मीठ घातलेलं ते मीठ मला सगळ्या भाजीला पुरलेलं आहे. मला काय जास्ती मीठ घालायची वरनं गरज लागलेली नाही. पण तुम्ही बघू शकता आणि मीठ घालू शकता नंतर, कारण पालक आकरसतो म्हणून आपण त्याच्यावर आधीच मीठ घातलेलं नाही. मस्तपैकी पालकाची भाजी पटकन अशी तयार झालेली आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.